आज आपण आलेलो आहे अंगापूर मैदानामध्ये. अतिशय सुंदर असा हा बैल आहे. पाहतोय आपण. बैलाचं नाव काय हो? ह्या चॉकलेट चॉकलेट आहे. कुठल्या गावचा? कनेर. कनेरचा. किती दिवसापासून या मैदानात पोहोचलोय? 2 वर्ष झालं बोलतोय. 2 वर्षापासून. पुसेगावला राहिलो. कितल्या नंबरला? 2 नंबरच्या सेमीत. 2 नंबर सेमीला. हां. फायनल किती वा? फायनलला ते बकासूरला निकाल दिला आणि परत बदलून आम्हाला दिला नंतर ना ते. बरं बरं बरं. काय खरेदी का? 2 वर्षाची खरेदी. 2 वर्षाची. काय दुसऱ्यामध्ये? नाही, चौसा झाला होता घेतला. कितीची खरेदी? 1.5 लाखाची. 1.5 लाखाची. आतापर्यंत ह्याची बक्षीस काय काय? बक्षीस म्हणजे आमच्या आधी तर बैल तिकडे पोर भागातलाही पळत होता. भूषण ड्रायव्हरपासून बैल घेतलेला आहे. हा आमच्या आल्यापासून एक 20 फायनली झाल्या. पुसेगावला राहिलो, जायगावला 2 नंबर केला. इथं बैल ज्यावेळेस खरेदी केला पहिलं मैदान इथंच पळलो आणि इथं राहिलो होतो पहिल्या मैदानात. नागटांना राहिला आहे. सातारा रोडला राहिलो त्या दिवशी. कोकणात 3 नंबर केला. बाठवड्याचा सुंदरन हे पळाला होता. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे एखादं मैदान मारणार का तर मारणार, पण कशा पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्या ध्यानात राहिलं असं लक्षात विसर होणार नाही असं एक मैदान म्हणजे पुसेगावचंच मैदान. हिंद केसरी मैदान आमचा पहिलाच अड्डा तो खेळायचा सीझनचा. आणि पहिल्या अड्ड्यातच बैल तसा कसा आहे, पावसाळ्याचा जरा कमी पळतो आणि जानेवारीपासून पळतो बैल. पण आम्ही पुसेगावला गेला आणि तिथं राहिलोच आम्ही. शंकर पळाला होता तेव्हा आमच्यावर. आज घरचीच गाडी. त्याच्या काय पायदास वगैरे आहेत का? नाही, अजून तर नाही. अजून तर नाही पायदास. आमच्याकडे आता बैलाला 2 वर्ष झाली. हो. तुम्हाला अजून ह्याला कोणासोबत असं पळावं असं काही इच्छा आहे का? पळायची इच्छा आहे, पण पैर नाहीत भेटत आपल्याला. बैल आजपर्यंत आम्हाला बैल भेटला तर आम्ही राहणार एवढी गॅरंटी आहे. बैलाला अजून बैल नाही. जिथं बैल भेटला तिथं आम्ही राहिलो. आणि आजपर्यंत बैल असा मोकळा नाही पळला. बैलाला गाडी बांधायला लागते. बैल फक्त काय 2 खांदे आतला आहे, पण ह्या अंगापूरच्या मैदानात डावीनं बाहेरनं पळतो. बैलाला आम्हाला ज्या दिवशी चांगली बैल भेटणार तेव्हा आम्ही गुलालात राहणार का तर राहणार. आतापर्यंत नामवंत बैलासोबत ह्याची पळ झालेला आहे का? पळणी झाली ना म्हणून बैल आपल्याला भेटलीच नाही तर. पण आम्ही चांगल्या आम्ही 4-5 नंबरच्या बैलांना घेऊन आम्ही चांगल्या बैलांची गाड्या मारल्या त्या. तरी कुठल्या अशा बैलासोबत पळ झालाय आणि तिथं पहिला आलाय पण हे मैदान माझ्या लक्षात आहे असं एक? तसं आम्ही बैल घेतला त्यावेळेस खेळलो ना, जायगावचं मैदान. आमचाच भागातला बैल आमच्याच गावाल्याचा 74 नकऱ्या म्हणून आहे. तिथं आम्ही 2 नंबर केला. गावची गाडी डायरेक्ट फायनलला पळाली होती त्यावेळेस. तिथनं मैदान आमचं ते निशांची मुलाखत चालली. विकास नाव चॅनल. चॉकलेट चालू आहे. चॉकलेट बैलाच नाव आहे ना. पुसेगावमध्ये राहिलेलं ना. हा तोच. 1 मिनिट परत घेतो. निशांची आठवण झाली बघा मित्रांनो. चॉकलेट पण मैदानात दाखल झालाय. यूट्यूब चॅनल विकास नाव मुलाखत चालू आहे त्यांची बहुतेक आता. बरोबर. चांगली मुलाखत घेते. आणि हा जो पक्षा निशांसारखा आहे, पक्षा पण मैदानात दाखल झालेला. आजचा जो ह्याचा पायरा आहे तो कुणासोबत आहे? आजचा पायरा म्हणजे आमचा घरचाच बैल आहे. आत्ता मुंबईमध्ये होता 5 महिने. सलग 23 बिनजोडचा मानकरी आहे. एकही हार नाही. मुंबईवाल्यांकडे दिला होता मित्र तिकडं. आत्ता इकडं आणलाय आपल्याला मैदान खेळायचे म्हणून. आज घरचीच गाडी पाळणार आहे. मुंबईवरून आणून आता एक 10 दिवस घरी बसवला होता खोंड. तसं मैदान पहिलंच त्याचं. म्हणजे बिनजोडलाच पळत होता मुंबईला. आता 7-8 गाड्यातलं पहिलंच मैदान आहे आज त्याचं. आणि आज घरचीच गाडी पाळणार. आपण ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून आलाय? बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला होतं का नाद पहिल्यापासून नाही, पण बैल आपण आत्ता घेतली 2 वर्षापूर्वी. म्हणजे तसा खरेदी केलेला बैल पाहिला ह्योच. म्हणजे वासरूत आपलं घरी पहिलं, पण बैल म्हणाल तर खरेदी केला हाच. यानं आमचं नाव केलं. नाव राखलं बिन केलं. पण वडिलोपार्जित नाद आहे का? वडिलोपार्जित नाद आहे, पण कसं आहे
घरची परिस्थितीमुळं माणसं मोठी जनावरं पाळू शकत नाही ती, आणि त्यामुळं आपण आता ह्या नादात घुसलो, नाद शेवटपर्यंत ठेवणार हा. ह्याला पाळण्यासाठी किंवा ह्याला जोडीदार मिळताना काय अडचणी येतात, कशा पद्धतीचे येतात? हा अडचणी लईच अडचणी तशा. आता काय सगळी वायदी किंग झाली ती, त्याच्यामुळं आम्ही वायदी बी द्यायला तयार आहे, पण बैल द्यायला कोण तयार नाही. आमचा बैल दुई खांदे आतला असल्यामुळं, मग आतला बैल आमचा एवढा गॅरंटी आहे की जरी कोणाबरोबर जरी टाकला तरी बैल आमचा एक गोडी कमी नाही पाळणार, एवढी पण गॅरंटी. आणि ह्या बैलाला जाऊ बैल भेटेल तेव्हा आम्ही गुलालात राहिलेलो आहे. आमच्या गाड्या तशा पळते त्या, पण जरा कसं आहे वैयक्तिक अडचणींमुळे जरा म्हणजे तुम्ही वायदी देऊ शकता? वायदी देऊ शकतोय. आता कुठला बी तुम्ही म्हणाल ना, तुम्ही कुठल्या बी बैलाला म्हणाल ना वायदी दे, आत्ता तयार आहे लगेच वायदी द्यायला, पण बैल द्यायला पाहिजे ना. पण देऊ शकता का? देऊ शकतो वायदी. आता काय वायदीचाच खेळ झालाय तर कोण म्हणत नाही की बाबा मी येतो तू ये. आजपर्यंत आम्ही कसं, आणि वायदी हा विषय असा आहे की द्यायलाच लागतोय. आता आम्ही आमचा आदत खोंड होता तेव्हा नको एवढी वायदी दिली आहे, आणि ह्या बैलावर बी आम्ही वायदी घेतो, नाही असं नाही. आम्हाला बाबा गाडी भाडं द्या आणि खुराकाच्या पोत्यासाठी पैसे द्या, सरळ बोलतो आम्ही. कारण की आम्हीच दिल्यात तेवढं तर आम्ही बी मागणं गरजेचंच आहे. आमचं कसं झालं होतं, पुसेगावला बैल राहिला तेव्हापासून आम्हाला जरा माणसं विचारायला लागलीत ना, ह्याच्या आधी आम्हाला कोण विचारत नव्हतं. ह्याचं जी दिसणं आहे किंवा ह्याचं सगळं डामडोलपणा वगैरे, त्याची तब्येत वगैरे, त्याची शिंग ही निशांसारखी येतं. हो, सगळी म्हणते ती छोटा निशाण आला म्हणते ती. हां, ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की बाबा निशांमध्ये ह्याच्यात काय थोडंसं फार साम्य आहे काय? आणि आपण तर ते काय एवढं अजून त्या बैलाच्या क्षेत्रातलं म्हणजे कुठल्या जातीचा काय ह्यातला आपल्याला एवढा अभ्यास नाही, पण निशाणसारखाच दिसणारा बैल तर छोटा निशाण म्हणून कधी कधी भरपूर आम्ही त्या भागात पळा गेलो तर म्हणते ती की बाबा छोटा निशाण आला असं. कारण मी पण सुरुवातीला पाहिले निशाणच वाटला मला, पण जवळ आल्यानंतर म्हटलं जरा नाही निशाणचं माप आवलंय मोठं आहे बैलाचं. निशाण बैल मोठा आहे, पण काय माहिती त्याच जातीला असेल बी. आपलं नाव काय सांगितलं? माझं नाव किशोर चव्हाण. किशोर चव्हाण. गाव वेळेकामठी. कसा झाला प्रवास? प्रवास काय रोजचंच आहे आता मैदान, आणि हे मैदान म्हणजे आम्हाला तसं जर बैलांना सराव द्यायचं म्हणलं तर हेच मैदान, जवळचं मैदान म्हणाल तर हेच मैदान खेळायला आणि पाळायला चांगलं, आणि फाट्या चांगल्या असल्यामुळं मैदानात आम्ही खेळायला येतोच. कारण की आम्ही मैदान खेळताना पुढं राहायला जागा, थांबायची जागा आहे का, खाली सुट्टीला कसं आहे मैदानात बाबा एकार कुठे आहे का ते बघूनच मैदान खेळतो. आम्हाला लोक म्हणते ती मैदानाला खेळत नाही, पण मैदान फाटी बघून बैलाचा विचार करून पळायला लागते. बैलाचं कसं आहे पुढच्या रानाला बैल थांबत नाही आमचा. मैदान असं हे मुरमा म्हणजे चांगलं नाही, मातीला कुठल्या बी रानाला बैल पळतो. माती असू, तुमचं कटानं असू, कसं बी असू, दगडी असल्याच काय बी चालतंय बैलाला. बैलाला एवढंच आहे की शेजारचा बैल पाहिजे. नंतर आजपर्यंत बैल आहे ना, तुम्ही बघाल ना तर पुढचे आता बघाल, पण जाताना बैलाचं पाय फुटलेलंच असणार. हे जाधव आहेत आमचे, म्हणजे बैल घेतल्यापासून यांची पिकअप असते बैलांना आमच्या. आम्ही जरी नसलो तरी हा सगळी पोरं सगळे करतात. मी कधी जरी असतो मैदानात. तर आता ह्याच्या मागं किती तुमची टीम आहे? टीम म्हणजे अख्खा भागच आहे. अहो कनेर अवेलेबल किती आहे? अवेलेबल म्हणजे अजून आमची 4 बैल यायची ती. होय. बैल म्हणजे 20 जण पोरं असते तीच. आणि हे कसं कनेरमधली पोरं आणि कामठीतली पोरं दोन्ही गावची पोरं मिळून नाद करते ती. जर आता ह्या मुलाखतीद्वारे जर एखाद्याला पाहून पायरा करायचा म्हटलं 100% देणार बैल. संपर्क आपला संख्या सांग, नंबर सांग की बाबा. 94 94 04 07 2045. आता मी इथं नसल्यामुळे माझा कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही. दुसरा आणखीन एकदा म्हणजे कुणाचा तो नाही अवेलेबल झाला किंवा काहीतरी घ्या 93 25 604 101. आम्हाला जरी कोणी जरी बैल मागितला तरी आम्ही आजपर्यंत कुणाला नाही म्हणलो नाही. 2 मैदानात जर नियोजन झालं असेल, 3ऱ्या मैदानाला आम्ही म्हणतो तुम्हीच तारीख द्या, आम्ही त्या दिवशी पळू. फक्त लांबचा पल्ला असला तर आम्ही म्हणतो बाबा भाड्या थोड्याचा जर विचार करा. जवळ असल्यामुळे आम्ही भरपूर वेळा गेलेलो आहे, आलेलो आहे पदरच्या ह्यानं. आज आपण या ठिकाणी आलोय चॉकलेटच्या मुलाखतीला, आणि सुट्टी मेकर इथं आता अवेलेबल झालेत. काय म्हणतात जाणून घेऊया. पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव संकेत गाडे, राहणार कोंडवे. तुम्ही ह्याच्यासोबतच असताय म्हणजे? हो. काय वाटते ह्याच्याकडे बघून तुम्हाला? बैलाच्यात धमक आहे. बैल गाडीकडून दोन्ही साईड गाडीकडून पळतो. हां.
बैलाला जेवढी गतीची गाडी असेल शेजारी तेवढा बैल पळतो. तर गाडी पाहिजे बैलाला शेजारी, गाडी पासून देत नाही बैल गाडी. म्हणजे सुट्टीला कसं काय आहे? सुट्टीला शहाण हा. आहे, फक्त एक साईड धरायचा बैल, काय अडचण आहे असं धरायचा बैल जातो. काय म्हणजे अडचण धावतो का किंवा जंप नाही, नाही, वगैरे नाही. मारतोय का सुट्टाला? जो उडी तर कधी मारलीच नाही, फक्त असं धरायचं. फक्त लय त्याला असं मारहाण गेली की मग जेडगत करतो. स्वभाव कसा आहे ह्याचा? स्वभाव रागीट आहे, हां तो मालकाचा बी नाही. हां हो, कारण सुट्टी मेकर आणि जो खाली असतो तळात ह्याच्यात हातात मालकापेक्षा जास्त असतो, हो. बरोबर का? म्हणजे मालकाचा एवढा एवढा विश्वास आहे, म्हणजे कधी आम्हाला विचारत बी नाही. भले बाबा एखाद्या वेळेस कुठं बैल सुटला नाही, हातात नाही, काय झालं नाही, म्हणजे विचारत नाही बाय, नाही बाबा काय झालंय कसं काय असतच. मालकाचा विश्वास आहे आमच्या. ह्यो दिसायला बघा कुठल्या बैलासारखं वाटतोय तुम्हाला? बैल निशांसारखं वाटतोय का? म्हणजे वाघावच्या वेळेस दिसण्यासारखा, फक्त वाघावचा बैल हाईट वेटला जास्त आला, शेवैल फक्त बारीकला, सलगर टाईपच बैल आहे ह्यो. तुम्ही भैया काय सांगाल ह्याच्याबद्दल? बैलाचे मालकच आहेत. होय, हो. काय नाव आहे? संकेत चांगण. हां, म्हणजे बैलाला जर पायरा द्यायचा म्हटलं किंवा आता ह्या मुलाखतीद्वारे जर एखादा पायरा आला तुमच्याकडे, बैलाला पैरा आला तरी आपण काही बैल जर बैलाच्या लेवलचा असला, जरी वासरं जरी असली तरी गाळा जाणारी असली तरी आपण लगेच हो म्हणतो. आणि जी वासरं आजपर्यंत बैलावर पडले ते आत्ता टॉपलाच पाहिजे त्या. म्हणजे समजा एखादं खोंड असेल किंवा वासरू असेल आदत म्हटला तर सगळ्यात तुम्ही पहिल्यांदा काय बघणार त्याच्याकडे पळताना? वासरू नुसतं बैलाचा काही बैल अख्खी गाडी ओढून लावतो, बैलाचा काही विषयच नाही. फक्त वासरानं बैलाच्या गाळ्यात पडलं पाहिजे. पहिल्यांदा तो फाजील आत्ता पळतो बघा, फाजीला पहिल्यांदा 2 नंबर आम्हीच करून दिलेला पहिल्याच मैदानात, पहिलाच गुरुसाच्या अड्ड्यात. बरीच वासरं आहेत जी ह्याच्या गाळ्यात पडले ते आत्ता तर ह्या स्थितीला टॉपलाच आहेत. या ह्याचं एक नामवंतीन सर्वात मोठं पहिलं बक्षीस काय आहे आत्ताच्या ह्या सीझनचं बोलचाल तर पुसेगावच. पुसेगावला पण काय भेटलंय? समजा बुलेट असेल किंवा थार आहे. पुशेगावचा गुलालच महत्वाचा आम्हाला. गुलाल पुसेगावात गुलाल. तसं आम्ही बैल घेतल्यानं जायगावला 2 नंबर केला होता. जायगावला जी गाडी पळाली होती डायरेक्ट, तिथं आम्ही 2 नंबर केला होता. नखरे आणि गाडी पळाली होती, गदा भेटलेली तिथं, गादा चांदीची आणि गुरुसात HF डिलक्स 2 नंबर. सर्वात महत्त्वाचं मैदानात कुठलं काही बक्षीस असलं तरी यांच्या मते असं लक्षात आले आता आपल्याला की आम्हाला बक्षीस कुठलं हाव नाही, पण त्या मैदानात गुलालात राहावा आणि राहिलेला असं ह्यांना थोडक्यात आपल्याला सांगितलं. अतिशय सुंदर अशी या चॉकलेटची मुलाखत आपण पाहिली, अतिशय सुंदर. आणि याच ठिकाणी आपण थांबूया. सर्वांचं मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा अतिशय सुंदर आणि छान माहिती सांगितली त्याबद्दल विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून यांना हार्दिक शुभेच्छा. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद.